पूर्ण 1 वर्षाने तो माझ्यासमोर येऊन उभा राहिला आणि तेही त्याच जागी, मथुरा रेल्वे स्टेशन. आई जोरात ओरडली, हाच ना तो. मागच्या वर्षीची वृंदावन यात्रा नेहमीप्रमाणेच खूप छान पार पडली. मैत्रिणी सोबत होत्या. एका मैत्रिणीची आईसुद्धा. काकूंची काकांना सोडून पहिलीच यात्रा आणि त्याचा पुरेपूर आनंद काकूंनी घेतला होता. होऊ दे खर्च म्हणत अगदी 2 बॅग्स कोंबून भरतील इतकी शॉपिंग केली होती. मथुरेवरून आमची ट्रेन होती आणि सामान उचलणं शक्य नव्हतं. मग कुलीदादा ठरवलं. आमच्या सगळ्यांच्या बॅग्स त्याने अगदी व्यवस्थित ट्रॉलीमध्ये ठेवल्या आणि स्टेशनवर आणून ट्रेनमध्ये चढवून द्यायचे 1,000 रुपये ठरले. ॲडव्हान्स म्हणून त्याला 500 रुपये दिले आणि उरलेले 500 देऊ केले. तर तो म्हणाला, सामान चढवून दिलं की द्या. ट्रेन आली, जी मोजून 2-4 मिनटे थांबली. त्याने पटापट सामान चढवलं. मैत्रिणीकडे उरलेले 500 होते. ट्रेनमध्ये चढण्याच्या गडबडीत 500 रुपये द्यायचे ती पूर्णपणे विसरली आणि नेमकी त्या कुलीदादाची आम्हाला शोधणारी नजर माझ्या नजरेस पडली. झालं. मला कळलं की याचे पैसे द्यायचे राहिले. मैत्रीण येऊन जागेवर बसते न बसते मी तिला खूप बोलले, असं नाही न यार, कसं काय विसरलीस तू त्याला पैसे द्यायला. तिला आश्चर्य वाटले की मला कसं काय कळलं. मी तिला अजून काळजीच्या स्वरात म्हणाले, कष्ट असतात ग याचे. त्याची ती आपल्याला शोधणारी नजर आणि पुढे धावत जाणारी ट्रेन. मला काहीच करता येत नव्हतं. ना त्याचा नंबर आपल्याकडे आहे. आता कसे द्यायचे पैसे. काय यात्रा केली आपण, कष्टाचे पैसे द्यायचे राहिले. पूर्ण प्रवासात मी तिच्याशी बोलले नाही. त्या बिचारीची इतकी काही चूक नव्हती, पण मला पटतच नव्हतं. निर्वेदला खाऊ घालत आणि आईजवळ येऊन बसले. आईला माझ्या मनाची तगमग कळाली. ती एकच म्हणाली, तुला ठेवायचे नाहीत आहेत ना, तू भगवंताला सांग, बोल त्याच्याशी. त्या धावत्या ट्रेनमध्ये तिथे डोळे बंद करून मी भगवंताला म्हणाले, माझ्या मनात येणाऱ्या प्रत्येक भावना, सगळे विचार माझ्या आधी तुझ्यापर्यंत येतात. तुला माहिती आहे न, मला खूप वाईट वाटतंय, पण आता काय करू मी. कसे देऊ त्याचे पैसे. त्याला शोधू तरी कसं मी. मला माफ कर, पण मी मुद्दाम नाही केले. मला त्याची लक्ष्मी त्याला द्यायची आहे, पण मार्ग सापडत नाही आहे. असंच वर्ष गेलं आणि या वर्षीची आमची यात्रा निघाली. माझ्या मनातून तो विचार 2-3 महिन्याने गेला होता. या वर्षीची यात्रा खूप खूप छान पार पडली. मनसोक्त त्या दैवी ऊर्जेत, कृष्णप्रेमात मी न्हावून निघाले. परतीच्या प्रवासासाठी मथुरा स्टेशनवर येऊन थांबलो. निर्वेद भाऊ इकडे तिकडे पळत होतं आणि त्याच्या मागे मी, आणि तो समोर येऊन थांबला. आईने त्याला पाहिलं. आई जोरात ओरडली, अगं राणी, हाच ना तो. मी मागे वळून बघते तर तो त्याच लाल रंगाच्या कपड्यात, तसाच कमरेवर 2 हात ठेवून. धावतच मी त्याच्याजवळ गेले. त्याला 500 रुपये देऊ केले, पण त्याला आठवेनाच, तो घ्यायला तयार होईना. म्हटलं, आता कसं पटवून देऊ तुला. त्याला सगळं आठवून दिलं. तो एकच म्हणाला, दीदी, आपने जानबूझ के नहीं किया था, लोग समझ में आते हैं. अब मैं 500 रुपये लूँगा, पर आपका सामान चढ़वा के दूँगा. असं म्हटलं. देवा, किती रे हा चांगुलपणा आणि कसली ही माझी परीक्षा. त्याने सामान चढवलं. आम्ही त्याच्या या सेवेची लक्ष्मी त्याला देऊ केली, जी तो घेत नव्हता. म्हटलं, बाबा आता पटकन घे, इतिहास एकदाच घडतो. निघताना त्याने आवर्जून माझा नंबर घेतला आणि म्हणाला, इसके आगे जभी भी वृंदावन आओगे, आपका माताजी का सामान मैं उठाने आऊँगा, बस एक कॉल करना हक से. हे तितकंच खरं की वृंदावनला गेल्यावर मला, आई, निर्वेद आणि आमच्या 2-3 बॅग सांभाळणं खूप अवघड जातं. मनात म्हटलं, देवा, नक्की घडलं काय. परतफेड केली की तू माझी सोय केली. तो
येतो हो, सोबतच असतो. या ना त्या रूपात येऊन तुम्हाला साथ देतो, परतफेडीची संधीसुद्धा देतो. तेव्हा तुमची परीक्षा असते बरं. ती परतफेड मनापासून करता आली पाहिजे. ती जमली म्हणजे कमवलं. धन्यवाद.